येवकार हांव समीप नार्वेकार. सुरवेक हेडलायन्स. नोकर भरतीत भ्रष्टाचार हो स्वाभाविक आणि मुखेल समस्या. देखून फुडाराक नोकर भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत करपाची सरकाराची घोषणा. नोकर भरती जातली पारदर्शी पद्धतीन. तज्ञ समितीचो वांगडी शेखर साळकाराचे म्हणणे. पंचायती मंडळां तयार जावपाक कळाव जाल्ल्यो उत्तर गोंयच्यो कासारवाडे, चांदेल, हसापूर आणि हळर्णतळण ह्या 3 पंचायती वेंचणुके खातीर सज्ज. 9 डिसेंबराक वेंचणूक आणि 11 डिसेंबराक निकाल. काल राती आणि आज फांतोडेर राज्याच्या कांय वाठारांनी हलको पावस. फुडल्या कांय दिसांनी हलको दव आणि धुके. फुडल्या 24 वरांत उण्या तापमानात 1 ते 2 डिग्रीन वाड. हवामान खात्याचो अदमास. आणि आताची कोंकणी खबरो विस्तारान. पंचायती मंडळां तयार जावपाक कळाव जाले उपरांत उत्तर गोंयच्यो 3 पंचायती वेंचणुके खातीर सज्ज जाल्यात. कासारवाडे, चांदेल, हसापूर आणि हळर्णतळण आतां वेंचणुके खातीर तयारी करतात. ह्या 3 पंचायतीची वेंचणुक्यो 9 डिसेंबराक जातल्यो जाल्यार 11 डिसेंबराक निकाल येतलो. पळयात ह्या 3 पंचायतीची सद्याची स्थिती. पेडण्याच्या 3 पंचायती इलेक्शना शिवाय रावलेल्यो, कारण तेंचे खंय फॉर्मेशन लेट जाल्ले, ताका लागून तेंचे इलेक्शनूय आतां परत लेटूच जालें. हे येता त्या 9 तारखेक 3 पंचायती पेडण्याच्यो इलेक्शन जावपाचें आहा. तेतूर हळर्णतळण, कासारवर्ण्या आणि चांदेल हसापूर पंचायत अश्यो 3 पंचायतीचे इलेक्शन जातले. मेंबरांची तयारी भरपूर चालू आसा. आतां कोण कोणाक सपोर्ट दिता ते कळना. सपोर्टाचेर चलता काय सपोर्टा शिवाय चलता ते कळना. पण कोणच सांगपाक करिना की बाबा आपण कोणाचो पक्षाचो नाजाल्यार कोणा MLAचो ना जाल्यार ex-MLAचो आपल्याक सपोर्ट आसा. ते म्हणटा आमी सद्या तरी कोणाचो सपोर्ट बी काय ना, आमी अशेंच वयतले. येता त्या 9 तारखेक जे इलेक्शन आसा तेतूर कळतलें की ते इलेक्शन निवडून येयल्या उपरांत मागीर ते खंयच्याय पक्षाक जॉयन जातले अशें दिसता. प्रोजेक्ट अशे आसात. म्हाज्या वॉर्डाक गेले जाल्यार 2-3 घरां अशीं आहात की तो रस्तो जर कोसळ्ळो जाल्यार तेंच्या घर सुद्दां रावचें ना. असलो सुद्दां एक हे आहा. तो वार्ड नंबर खंयचो? वॉर्ड नंबर 3 म्हाज्याच वॉर्डान पडटा. वॉर्ड नंबर 3 पडटा. पूण तो सुद्दां इवन क्वेश्चन उरला. आनी ती जाल्लेली फायल कित्याक फाटीं रावले हांव नकळो. आतां जेन्ना हांव निवडून येतलो तेन्ना म्हाजें तें फर्स्ट प्रिफरन्स आसतलो की जी कितें पेंडींग कामां उरले ती कामां करून घेवपाची. की तुज्या ह्या वार्डाक करपाक जाय अशें तुका दिसता? तुजें विजन अशें म्हाका खूब आहा. आतां इतलीं वर्सां आमची पंचायत तशी आहा. पंचायत कोणी बांदूंक ना. इतले कॅन्डिडेट जावन गेले, कितें केलें, आजून पंचायत तशीच आहा. आतां कितें तरी गेले हेतून जे पॅनल आसले तेंच्यांनी केल्या दिसता ती पुरवा व्हरपाची आनी थंय बांदपाची ती केल्या दिसता. पूण आजून कितें जाय, फावंडेशनूय ना, कितेंच ना. त्या खातीर एक इच्छा अशी जाली की कामां आसा पेंडींग ती लोकांची म्हाज्या तर्फे फुडें वचून करून घेवपाची. गोवा 365 खातीर आसापूरच्यान संदीप कामोलकर. खंयच्या राष्ट्राच्या विकासाक सतावपी एक व्हडलो प्रश्न म्हणल्यार भ्रष्टाचार. आणि गोंय ताचे पासून वंचीत ना. खास करून सत्तेर आशिल्ले लोक आपल्याक जाय तांकां नोकऱ्यो वाडटात आणि भ्रष्टाचाराक तेंको दितात. पूण हातूंत पारदर्शकता हाडपा खातीर फुडाराक सगळ्यो सरकारी नोकऱ्यो कर्मचारी निवड आयोगा मार्फत जातल्यो अशें सरकारान जाहीर केलां. आयकात तज्ञ समितीचो वांगडी डॉक्टर शेखर साळकाराक. नोकरेच्या बदलाक पयशे मागपी राजकारणी आणि सरकाराच्या वेगवेगळ्या खात्यांतले उंचेल्या पावंड्यावेले अधिकारी हो बऱ्याच काळा सावन चलत आयिल्लो प्रस्न आसा. पूण आतां संगणकीय परीक्षे कडेन चड प्रवृत्ती आसतली आनी मुलाखत कमी प्रमाणात जातली. अशे तरेन कर्मचारी निवड समिती वरवीं नवी नोकर भरती जातल्यो. पुलीस आनी संबंदीत खात्यां खातीर अशी शारिरीक चांचणी सोडल्यार हेर सरकारी कर्मचाऱ्यांची निवड संगणकी करतले. आयकात डॉक्टर शेखर साळकाराक. डॉक्टर प्रमोद सावंतान जे सांगलां दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्चुअली आय फील ही कॅन डू इट, ओनली ही कॅन डू इट. आनी गोवा इज अ स्मॉल प्लेस. आमी जर सारके डिसिजन घेतलें जाल्यार ऑल दीज जॉब्स कॅन बी डन थ्रू द कमिशन, बट नॉट बाय इंटरव्यूज अँड नॉट बाय रिटन एग्जामिनेशन.
it should happen by a computerized examination. End of the examination, you should get your marks. By another few minutes, you should get where you stand. What is your number in that line? पहिले सपोज 10 पोस्ट आहा जाल्यार तूं 10वा आहा 15वा आहा तूं 100वा आसा हें तुका इमिजिएटली कळपाक जाय. Only problem we can come is physical examination, which is for police and fire brigade bी. That is actually very open आसा. कोणाचे वेट सारखे ना, कोणाक हाय जंप मेळना, कोणाचे माडार चलूंक कळना इलेक्ट्रिशियनाक. This can be actually seen lively when everybody is around. So ताजेर चड प्रॉब्लेमा काय अशी हें जावपाचे चान्सेस कमी आहा. पण पयलीं तूं थियरी सारकी पास जावंक जाय आनी जो थियरी बरी पास जाता तो व्हेरी अनलायकली टू फेल इन अदर सब्जेक्ट. फक्त फिजिकली तो एखादी वीक असू शकता. सो दोज पीपल एक्चुअली डोंट अप्लाय ऑल्सो. जे पोलिसीन वचपाक रेडी नासता ते एप्लिकेशन सुद्धा करना. थोडे म्हणटले की ते हॅकिंग करूंक जाता, त्यो एग्जामी हॅक करता. सी दीस थिंग्स कॅन ऑलवेज हॅपन. हेंय जावं शकता, तेंय जावं शकता. बट if your strong political will is there, I think we can make, and Pramod, he can make a difference. He can make a difference because he can be the revolutionary decision maker, visionary leader. If he does this, he will be remembered in the history that he is the first chief minister who dared to do this. Because सगळ्यांक ते आपले तुका जॉब दिले, आपले तुका जॉब दिले हे सांगपाची उमेद असता. But here is a man who can do it. And he will be not only in Goa, but in full over India. He will be remembered forever that he is the first one to do everything, by taking away the oral test. Oral test काढली नाही. Oral test आयली नाही की there is a corruption आयलेच. Every human being च्या mind and vitamin M is a very very powerful dish for corruption. कोणे सांगू म्हाका कितके. It is just the price is important. थोडे 5 रुपयांक विकतले, थोडे 50 रुपयांक, थोडे 5,000, थोडे 5 कोटी, थोडे 50 कोटी, थोडे 5,000 कोटी. एव्हरीबडी इज सेलेबल. सो यू डोंट थिंक दॅट एव्हरीबडी ताजे कडेन ते तितके पावर ना आनी तो येवंक ना म्हणून तो उलोवंक शकता. वेन यू आर इन पावर, अनलेस यू आर ए स्ट्रॉंग पॉलिटिकल वील, you cannot do this. But I think Dr. Pramod can do it. तर एक होप आयलो की yes, if I am good, I will be absorbed in a government job. If I am a good, I will get the job easily without shelling out any money, without कोणाकडे वचा सुद्धा. I think it will send a very very strong message to the people that this government means business. We want to give jobs to those people who really matters. And in the end ताजो बेनिफिट जातलो लोकांकूय, जनरल पब्लिकाक लोकांक येतलो की रायट पीपल कमिंग इन द रायट पोस्ट वील ऑलवेज हेल्प. ना आपूण हाजो मनीस, आपूण ताजो मनीस हें सांगपाक कोणाक मेळचें ना. इट वील बी लायक यू हॅव कम ऑन अ मेरिट, यू वर्क विथ अ मेरिट आनी तूं बरें काम करतलो बिकॉज यू हॅव डन जस्टीस टू युअर वॉट एवर नॉलेज तुका आसा, कितें तूं शिकला तो ऑलवेज तुका फायदो जातलो. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. स्वर सम्राज्ञी गिरिजाताई केळेकार संगीत महोत्सव अंदू 2 आणि 3 डिसेंबराक फार्मागुडेच्या गोपाळ गणपती मंदिरात जातलो. कला आणि संस्कृती खात्या हो महोत्सव घडोवन हाडटा. अंदूचो 34वो संगीत महोत्सव फोंडा पत्रकार संघ आणि गिरिजाताई केळेकार संगीत संमेलन समितीच्या जोड पावलान जातलो. जयंत मिरिंकारान ते विशीं पुराय माहिती दिली. नमस्कार, मी जयंत मिरिंकर, अध्यक्ष स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळेकर संगीत संमेलन या नात्याने 34व्या वार्षिक संमेलनाची रूपरेषा इथे जाहीर करतो. आयोजन समितीचे अध्यक्ष श्री संजय घाटे आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार तसंच या संमेलन समितीशी निगडीत असलेले श्री धर्मानंद भाऊ गोलतकर तसंच पत्रकार संघाचे श्री नरेंद्र तारी इथे उपस्थित आहेत. फोंडा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री गोकुळदास मुळवी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज इथं उपस्थित नाही आहेत. 1989 मध्ये सुरू झालेलं हे पत्रकार संघाचं संगीत संमेलन यावर्षी 34व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि फर्मागुडीच्या नयनरम्य अशा गोपाळ गणपतीच्या प्रांगणात 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर असं 2 दिवस हे संमेलन होणार आहे. 2 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि याला माननीय मंत्री कला आणि संस्कृती खात्याचे श्री गोविंद गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. खास उपस्थिती बांदोडा पंचायतीचे सरपंच सुखानंद राघोबा गावडे आणि प्रमुख वक्ते म्हणून दैनिक हेराल्ड, मराठी दैनिक हेराल्डचे अवित बगळे हे उपस्थित असतील.
घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मांद्रा वाठारांत अविनाश पुरके नाट्य संमेलन आयोजीत केले. ह्या संमेलनाचे मुखेल सोयरे म्हूण मांद्रेचो आमदार जित आरोलकार हजर आशिल्लो. नाट्य संस्कृती फुडें व्हरपाची गरज आरोलकारान ह्या वेळार उक्तायली. पळयात. जे आमचे पालक आहात, जे ल्हान ल्हान भुरगीं आहात, सगळ्या पालकांक एकूच रिक्वेस्ट आहा की भुरगीं म्हटली खंय शिक्षण दिवप. कित्याक तुमकां दिसता शिक्षणूच दिल्या उपरांत ताका जॉब मेळटलो, तो जॉबाक लागतलो, नाजाल्यार तो जॉबाक लागचो ना. ताका लागून खेळपाक धाडनात आमी, कल्चरल एक्टिविटीज कितें करपाक धाडनात, बेश्टे नेमशेक धाडटात आनी बसयतात, फुडें तांकां प्रमोट करनात. पूण खुबश्या भुरग्यांक आयज खरेंच उमेद आहा, खेळपाची आसतली, संगीताची आसतली, नाटकाची आसतली. ताका लागून मागता सगळ्या पालकां कडेन भुरग्यांक केन्ना प्रेशरायज करूं नाकात. भुरग्यांक जे जाय, जे करपाक जाय, जर तांकां फ्युचर घडोवपाक जाय त्या फिल्डांनी तांकां करूं दी. अवश्य शिक्षण गरजेचंच आहा, पूण जर तांकां दुसऱ्या क्षेत्रांनी खंय फुडें सरोंक जाय जाल्यार तुमी तांकां फुडें काडा. फुडली जी फुडली वाटचाल आहा ती आमी आसात, आमी सपोर्ट करतात. ताका लागून मागता सगळ्यां कडेन जे आमची संस्कृती आहा ती फुडें आयज व्हरपाची गरज आसा, सगळ्यांचो सपोर्ट जाय. राजा आणि दुर्योधन हे सादर करताना त्यांचा जो काही अभिनय होता, त्यांची जी शब्दफेक होती ती माझ्यात अजून लक्षात आहे. आणि मी जेव्हा कला सादर करतो त्यावेळी मला त्यांची आठवण, ती स्टाईल मी घेतो कधी कधी. आता त्यांच्याप्रमाणे तसं त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा आवाज थोडा वेगळा होता, माझी पर्सनॅलिटी थोडी कमी आहे, तरी सुद्धा मी ते सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि मला त्यांचा अभिमान आहे, माझ्या आजोबांचा, वडिलांचा. म्हणून आज हा कार्यक्रम घडवून आणण्याचं मला इच्छा झाली होती. जे मला स्वतःला जे नावलौकिक प्राप्त झालेलं आहे ते नावलौकिक आणि कुठल्याही कलेमध्ये भविष्यामध्ये सुद्धा मला होऊ शकत नाही. कारण राजकारणामध्ये कितीही जरी मी पुढे गेलो तरी नाट्यकला ही अशी कला आहे ज्या कलेनं मला एक उज्ज्वल भवितव्य दिलं, एक व्यासपीठ दिलं आणि एक ओळख निर्माण करण्याची जी संधी प्राप्त करून दिली. आत्ताच मी व्यासपीठावरती बसलेलो असताना अविनाशजी पुरके जे ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेत त्यांनी माझं स्वतःचं नाटक. काल राती आणि आयज फांतोडेर राज्याच्या कांय वाठारांनी हलको पावस पडटलो. येता त्या दिसांक कांय वाठारांनी हलको दव आणि धुके पळोवपाक मेळटले. जाल्यार 29 आणि 30 वेळ हवामान सुके उरतले. आयज उणें तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. फुडल्या 24 वरांक 1 ते 2 डिग्रीन उणें तापमान वाडटलें. उपरांत तातूंत परत उणाव जाणवतलो. तशेंच आजचे चडावत आणि उणें तापमान 35 ते 24 डिग्री उरतलें. आनी आजचें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.